नमस्कार मंडळी. तर आपण ह्याच्या अगोदर पाहिलं की आपण चॉकलेट केक कसा बनवायचा. तर आज आपण बघणार आहोत त्याच चॉकलेट केकपासून हा क्रीम केक कसा बनवायचा. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट हा केक कसा बनवायचा ते पाहूयात. तर सर्वप्रथम आपण ह्या केक स्पॉन्जीनेस बघूया. किती छान स्पॉन्जी हा केक झालेला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मला दाखवता नाही आला, सो मंडळी ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या. मस्त असं स्पॉन्जी होतो आणि मऊसूद सुद्धा होतो, अजिबात चिकट केक होत नाही. तर इथे मी शुगर सिरप म्हणजेच कॉफीचं पाणी घेतलेलं आहे. पाणी गरम करायचं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा कॉफी आणि 2 चमचे साखर घालून ते विरघळून थंड करून घ्यायचं आहे. आणि इथे मी चॉकलेट क्रीम घेतलेली आहे. तर इथे मी नॉर्मल क्रीम आपण जी असतो ती बीट करून घेतली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे चॉकलेट गनाश मिक्स केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती चॉकलेट हवी आहे त्यानुसार चॉकलेट गनाश मिक्स करायचा आहे. तुम्हाला जर चॉकलेट गनाशची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा, मी नक्की शेअर करेन. छान असं व्यवस्थितरित्या सर्व बाजूने क्रीम पसरवून घ्यायची आहे. सर्व बाजूने व्यवस्थितरित्या क्रीम लागून झाल्यानंतर असंच साईडून आपण व्यवस्थितरित्या केकची लेवल करून घ्यायची आहे. केकची लेवल करून झाल्यानंतर मधून चॉकलेट चोको चिप्स किंवा चॉकलेट स्प्रेड करून सुद्धा घालू शकता, कारण आपण चॉकलेट केक बनवत आहोत. तुम्हाला जर चॉकलेट चोको चिप्स नको असतील तर तुम्ही ह्यामध्ये ओरिओ क्रश करून सुद्धा घालू शकता. खूप छान असं मस्त लागतं. पुन्हा आपण त्याच्यावर दुसरी लेअर ठेवायची आहे. दुसरी लेअरमध्ये पण सेम प्रोसेस आहे. शुगर सिरप लावायचा आहे, वरून क्रीम लावायची आहे, व्यवस्थित लेअरिंग करून घ्यायची आहे. लेवल व्यवस्थित केली तर केकसुद्धा व्यवस्थित दिसेल, म्हणून हळूहळू करा, काही हरकत नाही, काही घाई नाही. थंडीच्या दिवसात केक करण्यामध्ये कोणतीही क्रीम वगैरे मेल्ट होत नाही. सो मंडळी, सगळ्यात शेवटी केकची सगळ्यात खालची लेअर ठेवायची आहे, जेणेवरून व्यवस्थितरित्या केकची लेवल होईल. छान असा केक तयार होतो. वरून सुद्धा सेम प्रोसेस आहे. वरून सुद्धा शुगर सिरप लावायचं आहे आणि वरून शुगर सिरप लावताना थोडं कमी लावायचं आहे, जास्त लावायचं नाही, कारण आपण वरून क्रीम लावणार आहोत. छान अशी वरून क्रीम भरभरून लावायची आहे, जेणेकरून केकची ॲडजस्ट म्हणतात, म्हणजे केक व्यवस्थितरित्या तयार होतो. सर्व बाजूने क्रीम लावून झाल्यानंतर हा केक आपण अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. असाच आता ही केक सेट करण्यासाठी आपण अशा रीतीनेच ठेवायचा आहे. क्रम्बल कोट म्हणतात त्याला. क्रम्बल कोट झाल्यानंतर केक अर्धा ते पाऊण तास आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. अर्धा ते पाऊण तासानंतर किमान 1 तास तरी ठेवा. खूप छान असा सेट झाल्यानंतर आपण केक बाहेर काढून घेतलेला आहे. आता आपण ह्यावरून चॉकलेट गनाश मस्त असं गरम करून घालायचं आहे. केक सेट करण्यामागचं कारण, आपण चॉकलेट गनाश गरम घालणार आहोत, जेणेकरून आपला केक मेल्ट होणार नाही आणि चॉकलेट गनाश जास्त पसरणार नाही. छान असं चॉकलेट गनाश व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे. हळूहळू करायची आहे ही प्रोसेस, जास्त घाई करायची नाही. छान असं मस्त एक लेअर तयार झाली पाहिजे चॉकलेट गनाशची. तुम्ही ऑर्डरचा केक असेल किंवा घरचा असेल, व्यवस्थितरित्या करा, खूप छान असा केक तयार होतो. तर मंडळी, तुम्ही बघू शकता चॉकलेट गनाश व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पसरवलेला आहे आणि त्याचं ड्रिपिंगसुद्धा स्वतःहून झालेलं आहे. कोणतेही ड्रिपिंग केलेलं नाही आहे इथे. तुम्हाला जर ड्रिपिंग हवं असेल तर तुम्ही एका पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट गनाश भरून त्याचं व्यवस्थितरित्या ड्रिपिंग करून घेऊ शकता. आता आपण वरून एक साधी आणि सिंपल डिझाईन करायची आहे. अशा रीतीने मी इथे स्टार नोझलने करून घेत आहे. फक्त गोल गोल जिलेबीसारखी डिझाईन करायची आहे. याला रोझेटी असे म्हणतात. छान असं व्यवस्थितरित्या थोड्या थोड्या अंतरावर आपण हे करून घ्यायचे आहे रोझेटी. स्टार नोझलने खूप छान अशी डिझाईन होते. भरपूर डिझाईन्स होतात. वरून डिझाईन करून झालेले आहे. आता आपण जे कॅडबरी बॉल्स येतात ते वरून अशा रीतीने लावून घ्यायचे आहे. खूप साधी आणि सिंपल डिझाईन आहे. कोणीही करू शकेल, इतका सोपा केक आहे. वरून अशा रीतीने आपण एक ओरिओचे बिस्किट लावून घ्यायचे आहे. अशा रीतीने ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही नाही लावलं तरी सुद्धा काही हरकत नाही. माझ्याकडे एक्स्ट्रा होते म्हणून मी अशा रीतीने ते लावून घेतलेले आहेत. हे पहा मंडळी. आणि त्याच्या बाजूने सुद्धा मी कॅडबरी शॉर्ट्स लावून घेतले आहेत. अशा आकाराने खूप छान असा केक दिसतो असा मंडळी. तर मंडळी, तयार आहे आपला चॉकलेट चोको चिप्स केक. आहे की नाही झटपट आणि सोपा.
तर मंडळी, ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच केक आवडेल. कोणीही करू शकेल इतका सोपा केक आहे. तुम्हाला जर माझी ही केकची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, तुम्ही बघू शकता मस्त असा केक तयार झालेला आहे सर्व बाजूने. हे पहा. आणि हो मंडळी, वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.